नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. क्रॉसफायर आज आपण वेध घेणार आहोत तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्याचा. आणखी एक मुद्दा जो काल रात्री 10:30च्या दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत एक सुधारित कंत्राटी कामगारांच्या कायद्यात एक सुधारणा करणारा विधेयक मंजूर झालं आहे. त्या मंजुरीमुळे नेमके काय परिणाम होतात, काय दुष्परिणाम होतात याची आपण आज चर्चा करणार आहोत. काल रात्री 10:30च्या सुमारास जेव्हा आपल्यापैकी अनेक जण स्वतःच्या घरी परतत होते किंवा घरी जाऊन टी व्ही सेटवर एखादी सिरियल एन्जॉय करत असतील, बातम्या पाहत असतील, तेव्हाच हा बदल झाला. त्यातील अनेकांना कदाचित या बदलांचा मोठा फटकाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्वप्रथम आपण लक्ष देऊया की नेमका हा बदल आहे तरी काय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊया. कामगार कायद्यात नेमके बदल काय करण्यात आलेले आहे ते आपण पाहूया. 20 पेक्षा जास्त कंत्राटी कामगार असलेल्या आस्थापनांना सध्या कंत्राटी कामगार कायदा हा लागू असतो. प्रस्तावित बदलांमुळे 50 पेक्षा जास्त कंत्राटी कामगार उद्योग त्याचे उद्योग जे आहेत ते कायद्याच्या प्रभावाखाली येणार आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की आतापर्यंत 20 जरी कामगार असले तरी कंत्राटी कामगार कायदा लागू होत असे. त्या उद्योगाला त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करायला लागायची. आता मात्र तब्बल 30 संख्या वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे 20 कामगारांचं संरक्षण गेलेलं आणि 50 पर्यंत कामगार जर नसतील एखाद्या उद्योगात, 49 जरी असले तरी कदाचित त्या उद्योगातील कामगारांना कंत्राटी कामगार कायद्याचं जे संरक्षण आतापर्यंत उपलब्ध होतं ते मिळू शकणार नाही आहे. आपण पुढचं पाहूया की कंत्राटी कामगार सेवा कायद्यात बदलाची कारणं तरी काय आहेत. सरकार नेमकी काय कारणं देत आहे. काल जेव्हा महाराष्ट्राचे कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी या सुधारणा विधेयक प्रस्तुत केलं तेव्हा त्यांनी काय कारणं दिलेली आहेत. रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे, औद्योगिक वाढीच्या गतीनुसार रोजगार निर्मितीच्या प्रमाणात वाढ करणे, सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगातील शासनाचा हस्तक्षेप कमी करणे, उद्योगाच्या कामकाजाच्या कार्यपद्धती सुलभ करणे, किरकोळ कंत्राटांची तातडीने अंमलबजावणी करणे आणि छोट्या आणि लहान कारखान्यांच्या मालकांसाठी जे आवश्यक आहे ते सर्व बदल करण्यात आलेले आहेत. असं त्यांनी बदलाची कारणं जी सरकारी कारणं देण्यात आलेली आहेत, कारण ही कामगारांच्या बाजूची कारणं नाही आहेत. त्यामुळे कामगार मंत्र्यांनी जी कारणं दिलेली आहेत ती सरकारी कारणं आहे असं कामगार संघटनांचा जो आरोप आहे तो काहीसा पटण्याजोगा आहे. आपण पुढे जाऊया. नेमकं हे जे बदल झालेले आहेत त्या बदलांमुळे कामगार चळवळीवर किंवा एकंदरीतच कंत्राटी कामगारांवर काय दुष्परिणाम होतो त्याचाही आपण एक आढावा घेऊया. नेमके काय आहे. 50 पेक्षा कमी कामगारांना यापुढे कायद्याचं संरक्षण नसणार असं म्हटलं जात आहे. असा आरोप होतो आहे की हक्क आणि अधिकार, कामगारांचे जे हक्क अधिकार आहेत त्यांना तिलांजली देण्यात आलेली आहे असा कामगार संघटनांचा जो आरोप आहे तो कुठंतरी मनाला पटण्याजोगा आहे. तसंच कामगार नेत्यांचा असाही आरोप आहे की कामगार चळवळीचं खच्चीकरण करणारं मुळातलाच कंत्राटी कामगार कायदा हा एक पहिलं पाऊल होतं. आता त्यातले हे बदल हा एक पुढचं पाऊल आहे. त्याचबरोबर कायद्यात बदल करण्यामागे कामगारांच्या हिताचा नाही तर फक्त आणि फक्त मालक धार्जिना असा हेतू असल्याचाही आरोप करण्यात येतो आहे. आणखी एक आरोप जो होतो आहे तो असा आहे की कामगार वर्गावर मोठाच दुष्परिणाम होणार आहे या बदलांमुळे. एकंदरीतच कामगार कायद्यातील या ज्या कंत्राटी कामगार कायद्यातील या ज्या सुधारणा आहेत त्या मुळातच कामगार वर्गाचं जीवन बिघडवणार आहेत असा आरोप होत आहेत. आज आपल्यासोबत क्रॉसफायरमध्ये या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आहेत कॉम्रेड प्रकाश रेड्डी. कॉम्रेड प्रकाश रेड्डींची वेगळी तशी ओळख करून देण्याची आवश्यकताच नाही आहे मला वाटतं, कारण कॉम्रेड प्रकाश रेड्डी ते नाव आहे जे गेली काही दशकं मुंबईच्या, महाराष्ट्राच्या कामगार चळवळीत सातत्यानं स्वतःला झोकून कसलेही पर्वा न करता काम करणारा माणूस म्हणजे कॉम्रेड प्रकाश रेड्डी. दुसरे आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र इंटक या काँग्रेस प्रणित कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक मोरे. त्याचबरोबर नागपुरातून आपल्यासोबत थेट या चर्चेत सहभागी होणार आहेत अतुल लोंढे. अतुल लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. त्यांचा उद्योग व्यवसाय आणि त्याचबरोबर कामगार चळवळीचा सुद्धा खूप चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आपण या चर्चेत जाणीवपूर्वक सहभागी केलेला आहे. कारण उद्योग आणि व्यवसायावर काय नेमका खरोखरच तसा याचा फायद्यासाठीच केला गेलेला आहे आणि कामगारांचा विचारच केला गेलेला नाही आहे असा दोन्ही बाजूनी विचार करणारा एक अभ्यासू प्रवक्ते आहेत अतुल लोंढे. त्यांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुद्धा या चर्चेत कुणीतरी सहभागी व्हावं यासाठी मी मराठीच्या टीमच्या वतीनं सातत्याने प्रयत्न झाले, मात्र वेगळी कारणं देऊन कदाचित ते खरोखरच व्यग्र असतील आज अनेक कामांमध्ये, त्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत. मात्र तरीसुद्धा फोनवरून त्यांची बाजू समोर यावी असा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. प्रथम मी जातोय कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्याकडे. प्रकाशजी, नेमके हे जे बदल झालेले आहेत, खरं तर कंत्राटी कामगार कायद्यालाच तुमच्यासारख्या कडवट जे कामगार नेते आहेत त्यांचा विरोध असतो. अशा प्रकारे कोणतीही प्रकारचा कायदाच नसावा, कंत्राटी असूच कसा शकतो एखादा कामगार, असा तुमचा आहे. आणि आता तर पुढचं पाऊल उचललं गेलंय. नाही, बरोबर आहे. कारण जो पहिल्यांदा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट जो आला, तो सुद्धा कामगाराचे जे हक्क आहे, मालक आणि कामगाराचं जे काही रिलेशन आहे ते काढून टाकण्यासाठी हा कायदा आला. वास्तविक कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणायचं? समजा तुम्हाला काहीतरी फॅक्टरीमध्ये भिंत बांधायची असेल किंवा रंग हे करायचा असेल, तर तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला बोलवायचं, त्याचे कोणी त्याच्या हाताखालचे जे कोणी कामगार असतील आणि ते येऊन ते काम पूर्ण करतील आणि ते त्या वेळेमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट असेल ते जातील. असं कॉन्ट्रॅक्टचं सर्वसाधारण स्वरूप असलं पाहिजे. पण हे तसं मुळीच नाही. आपण जेव्हा या कायद्यांचा अभ्यास करतो आणि बघतो आणि काय होते हे पाहतो, तेव्हा हा जो काही कायदा आहे तो एक पळवाट काढण्यासाठी आलेला आहे. म्हणजे कायम स्वरूपाचं काम असतं ते म्हणजे त्याला जे हक्क द्यायला लागतात, म्हणजे एक किमान वेतन द्यायला लागतं, ग्रॅच्युटी द्यावी लागते, प्रॉव्हिडंट फंड द्यावा लागतो, बोनस द्यावा लागतो. हे सगळे जे लढून मिळवलेले हक्क आणि कामगारांचा तो हक्क आहे ते मिळू नये याच्यासाठी हा कायद्याची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा 20 कामगार होते, आता 50 केले. आता 50 बघा ना, तुम्ही कुठलेही याचे आणि एकच कॉन्ट्रॅक्टर नसतो, अनेक कॉन्ट्रॅक्टर असतात. म्हणजे 50चे समजा असे तुम्ही 10 केले, त्याचे 500 कामगार होतात. म्हणजे एका कंपनीमध्ये 500 कामगार हे कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवायचं हे चालतं आणि त्यांना कुठलाही हक्क दिला जात नाही. मी तुम्हाला एक कॉन्क्रीट उदाहरण देतो. म्हणजे रिलायन्सची फॅक्टरी पाताळगंगेला आहे. तिकडे पूर्वी जवळजवळ 3000 कामगार होते. 2500 कामगार जे होते ते परमनंट होते आणि 250-300 कामगार हे कॉन्ट्रॅक्टवर होते. आता ही परिस्थिती संपूर्ण बदलून टाकून 250, ही फॅक्ट आहे, आता तुम्ही तपासून पहा तिकडे जाऊन, 250 कामगार हे परमनंट आहेत आणि 1900 कामगार हे त्या ठिकाणी त्या पाताळगंगेच्या याच्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टचे कामगार आहेत, अलग अलग कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्या परमनंट कामगाराला मी विचार करा, 60,000 ते 70,000 तिथे पगार मिळतो. तेच काम करणारा तिथला जो कामगार आहे, जो कॉन्ट्रॅक्ट याच्या खाली ठेवलेला गेला आहे, त्याला 6 ते 7,000 हे मिळतो. त्याला म्हणजे समान कामाला समान वेतन दिलं जात नाही, त्याला प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅच्युइटी नाही, असं सर्रास काम चाललेलं आहे. आणि या जे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा दिलं जातं त्याच्यात बारकावे जे आहेत त्याच्यावर लिहिलेलं असतं, त्याचं स्वरूप काय असेल. म्हणजे समजा हाऊसकीपिंगचं काम असेल तर गोष्ट वेगळी, समान कामाला समान वेतन हे दिलं जात नाही आणि त्यामुळे ते संपावर आहे. कंत्राटी कामगार कायदा हा कामगारांचा तसा घात करणारच असं तुम्हाला वाटतंय? कामगार नेत्यांचे जे आरोप आहे याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. आपल्यासोबत अशोक मोरे सुद्धा आहेत, अतुल लोंढे सुद्धा आहेत. मात्र त्याचबरोबर पराग अळवणी, भारतीय जनता पक्षाचे विलेपार्लेचे आमदार, मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी आहे. पराग अळवणी एक अभ्यासू आमदार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की काल हे विधेयक मंजूर होत असताना अवघे काही आमदारच सभागृहात होते. त्यांच्यापैकी एक म्हणजे पराग अळवणी. म्हणजे स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करून इतर कुठेतरी जाणं हे त्यांच्या स्वभावात नाही आहे. त्यांच्याकडून आपण भाजपाची नेमकी काय भूमिका आहे ती सुद्धा जाणून घेऊया. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा क्रॉसफायरमध्ये आपण याच विषयावर चर्चा पुढे नेऊया. क्रॉसफायरमध्ये आपण चर्चा करतोय कंत्राटी कामगार कायद्यात काल ज्या सुधारणांच्या नावाखाली कामगार नेते म्हणतात तसा बिघडवण्याचा प्रकार झालेला त्याबद्दल. अर्थात त्या सुधारणा आहेत की काय बिघडवलं गेलं आहे? मला वाटतं अशोकराव, तुम्ही महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष आहात, सातत्यानं गेली काही दशकं तुम्ही सुद्धा कामगार चळवळीत सक्रिय आहात. तुमचा पक्षसुद्धा सत्तेवर होता यापूर्वी 15 वर्ष होता.
कामगार कायद्यात वेळोवेळी जे बदल केले जातात ते अनेकदा असंच दिसून येतं की त्यामुळे कामगारांचं भलं काहीच होत नाही. म्हणजे मला वाटतं कॉम्रेड प्रकाश शेट्टी याशी सहमत होतील की गेल्या काही दशकांमध्ये जे बदल होताना दिसतात, मग ती काँग्रेसची सत्ता असो किंवा भाजपची, ते बदल हे बिघडणारेच असतात. आताचं जर आपण पाहिलं कालचा बदल, पहिला त्याच्यावर आपण बोलूया की 20ची संख्या 50वर नेणं, यामुळे नेमके काय तुम्हाला दुष्परिणाम दिसतात आहे की कामगारांचं कसं मोठा फटका बसणार आहे? सगळ्यात मोठा फरक जे आता महाराष्ट्र शासन जे आहे हेच मुळात कामगार विरोधक आहे, विरोधी शासन आहे. कारण तुमच्या विरोधी पक्षाचं आहे. विरोधी पक्षाचं आहे म्हणून म्हणत नाही. यांचं मंत्री जे आहे प्रकाश मेहता हे स्वतः भांडवलदार आहेत आणि ते भांडवलदारांचीच बाजू मांडणार ना, कामगारांची तर बाजू मांडू शकणार नाहीत ते. आणि ह्या आजचा कालचं जे विधेयक आहे त्याचा मी तर जाहीर निषेधच करतोय. आणि अशा विधेयकांमुळं सर्वसामान्य कामगार, गरीब, दलित कामगार हे देशोधडीला लागतील. पूर्वीचा जो गुलामगिरीचा प्रकार हे आणू पाहत आहेत भाजप सरकार. कसं काय, म्हणजे तुम्ही गुलामगिरी हा शब्द वापरताय, तो कसा काय? वेठबिगार म्हणतो आपण, गुलामगिरीचे शब्द वापरतो, मात्र केवळ राजकीय विरोधासाठी विरोध आहे की नाही? विरोधासाठी विरोध नाहीये. काँग्रेसने कामगारांच्या हिताचे बरेचसे कायदे आतापर्यंत सगळे कायदे बरेचसे आहेत ते कामगार हिताचेच आहेत. थोडंफार इंडस्ट्रीजवाल्यांचं पण हित बघावं लागतं कामगारांचं, तसं गेलं. पण हे जे आत्ताचे कायदे आहेत हे 100% उद्योजकांच्या बाजूने आहेत. अतुल लोंढे आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. अतुलजी, हा जो बदल केला गेलेला आहे, काल जे बदल सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे विधानसभेत, नेमके हे जे बदल आहेत त्यामुळे कामगार नेत्यांनी स्वाभाविकरित्या त्यामुळे कामगारांचा घात होतोय असा आरोप करणं स्पष्टच आहे. मात्र सरकारी जी कारणं देण्यात आलेली आहे हे बदल करण्यासाठी की त्यांचं म्हणणं आहे औद्योगिक वेगाप्रमाणेच उद्योगांचा विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही हे बदल केलेले आहेत. कुठंतरी उलट त्यामुळे रोजगार निर्मितीचा वेग सुद्धा वाढेल आणि यामुळे कामगारांचंच भलं साधलं जाईल असा दावा करण्यात आलेला आहे. पटतोय का हा? किती कामगारांना त्याच्यात अधिकार राहिले आणि किती कामगारांचे अधिकार गेलेत याच्याही पुढे जाऊन एक मुद्दा असा मला मांडायचा आहे की त्याच्यातनं स्पष्ट होईल की हे कामगारांना मदत करणारा आहे, रोजगार वाढवणार आहे की नाही. कंत्राटी कामगारांमध्ये बऱ्याच अंशी सरकारच्या PSUs मध्ये आपण इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले जे विद्यार्थी आहेत, ITI मधनं इलेक्ट्रिकचं वगैरे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा रोजगार मिळतो. त्यांना किमान वेतन किती असावं याची सुद्धा जी आहे ती चर्चा याच्यामध्ये कुठेही दिसत नाही आपल्याला. त्याच्यानंतर ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर ह्या महाराष्ट्रात आहे. हा महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर त्या ऊसतोड कामगारांमुळे चालतो. अनेक कारखाने आपले, तर त्यांना माथाडी कायद्यामध्ये आपण समाविष्ट केलेला आहे, पण त्यांचा समावेश मात्र या कामगार कायद्यामध्ये होत नाही आहे. अशी हे ग्लेरिंग उदाहरणं आहेत. आता हे जे बिल आहे हे मोठ्या प्रमाणावर 90% आसपास असंघटित क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांशी संबंधित असताना हे बिल कोरम नव्हता साहेब सभागृहामध्ये. 30 सदस्य तरी मिनिमम असायला पाहिजे नव्हते. 19 सदस्य असताना हे बिल पास करण्यात आलं. वारंवार विनंती करून सुद्धा जे संसदीय कामकाज मंत्री आहेत ते कम्प्लिटली फेल झालेले आहे बापट साहेब. त्यांनी सभागृहामध्ये सदस्यांना आणणं, सभागृह चालवणं ही त्यांची मूलभूत कर्तव्य आहे तिथे त्या संसदीय कामकाज मंत्री म्हणून, ती त्यांनी केली नाही. आणि हे बिल असं जे आहे ते रेटून नेलं. म्हणजे त्यांच्या मनात ही भीती होती की या बिलावर चर्चा झाली तर मग आपण हे बिल पास करू शकणार नाही आणि आपल्याला उद्योगांना जे आपण वचन देऊन सत्तेवर आलेलो आहे ते पूर्ण करता येणार नाही. पण तत्पूर्वी मला एक पार्श्वभूमी मांडायची आहे तुळशीदासजी. 1881 साली पहिल्यांदा फॅक्टरी ॲक्ट या देशामध्ये आला, त्यावेळी जगभरी चळवळ चालू होती. आणि विधानसभेत जेव्हा हे बिल मंजूर करण्याचा घाट घालून म्हणजे एकंदरीतच ठरवलं होतं सरकारनं. आता तुम्ही जे म्हणताय की कोरमही पूर्ण नव्हता तरी सुद्धा रेटून पुढे नेण्यात आलं. शशिकांत शिंदे, कामगार नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहे. शशिकांतजी, तुम्ही स्वतः तिथे सभागृहात होता तरी सुद्धा कामगारांचा घात करणारा हा कायदा काल सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. यामध्ये माझं स्पष्ट म्हणतात, मी ज्यावेळेला या सभागृहामध्ये हा बिल आणला त्यावेळेला मी कमीत कमी 2 तास बोललो आणि मी पूर्ण 1 दिवस बोलण्याची माझी तयारी होती. एक तर ह्या सभागृहामध्ये कामकाज ज्या पद्धतीने चाललंय ते बघता सरकारचं मताधिक्य आहे, त्या मताधिक्याच्या जोरावर सरकार हे काम रेटून यायला बघतं. आपण जर बघितलं असेल ज्या दिवशी त्यांना कळलं की हे सभागृहानं बिल शशिकांत शिंदे अजून बऱ्याच वेळ बोलणार म्हटल्यानंतर त्यांनी ते वेळ ऑनलाईन ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी हे बिल चर्चेला आणायचा अशा प्रकारचा निर्णय घेतला. दुर्दैवाने कामकाजाचे क्रमवारी करताना मी बघितलं ऑनलाईन असलेलं बिल तसं मागं ठेवलं आणि पहिली 2 बिलं 3 बिलं अगोदर नवीन घेतली आणि जे बिल चर्चेला होतं ते मागं टाकलं. कारण त्यांना माहित होतं हे बिल चर्चेला आलं तर मी कमीत कमी अजून 2 दिवस बोलू शकतो आणि मग
बिल आणि बाकीचं कामकाज अडेल म्हणून त्या संदर्भामध्ये त्यांनी बाकीचे सगळ्या गोंधळामध्ये 2 बिलं क्रमवारी डावलून त्या ठिकाणी कामकाज हे करून केलेलं आहे. आणि मग हे बिल संध्याकाळी 9:30च्या दरम्यान मी अध्यक्षांना विनंती केली होती. अध्यक्षांनी मला सांगितलं होतं की हे बिल दुसऱ्या दिवशी घेईल, परंतु मला अचानकपणाने त्यांनी सांगितलं की बिल आम्ही घेतोय, आम्हाला या बिलावर निर्णय घ्यायचा, तुम्ही येऊन तुमच्यामध्ये चर्चा मांडा. मी ज्यावेळेला सभागृहात आलो तर मी आणि जयंत पाटील अशी दोघं तिघं सोडलं तर सभागृहात कोण नव्हतं आणि समोर सुद्धा मंत्री हे होते. आणि म्हणून त्यांनी संध्याकाळी मुद्दाम हे बिल चर्चेला बाकीचे लोक आणून विरोध करतील म्हणून हे बिल आणलं आणि मंजूर करून घेतलंय. हे दुर्दैव आहे. विधान परिषदेमध्ये या बिलाला विरोध करण्याच्या वरती मला सूचना मी निश्चितपणे करणार. पण कामगारांची जी भूमिका हे बिलाला विरोध करताना जेवढी मांडायची होती तेवढी मी स्ट्रॉंगली मांडली आणि सांगितलं की हे बिल तुम्ही पारित करू नका, ज्यामुळे उद्योगधंद्यांना मेक इन इंडियाच्या नावाखाली तुम्ही वेठबिगार लावण्याचं काम करताय. आता कायदे असताना सुद्धा कायदे मोडण्याचा प्रकार होतोय. पण कामगार मंत्र्यांनी मला सांगितलं की 50 कामगारांना कायद्यातून सूट मिळणार नाही, कायदे लावले जातील, ते एक कामगार असला तरी लावले जातील. आता कसे लावतील मला माहित नाही. अगोदर 20 कामगारांचं काय या असताना 100 कामगारांमध्ये 20 कामगारांच्या 3 युनिट काढायचं हे फंडे या वकिलांनी आणि त्यांच्या एमडीने केलेले वगैरे आहेत, कंपन्यांनी केलेले आपण बघतो. कायद्यातून पळवाटाही मंडळ काढतात आणि तुम्ही एवढी सूट दिल्यानंतर कायदा राहणार नाही. दुसरं एक महत्वाचं असतो, आता 100 कामगारांचे 200 कामगार म्हणजे 100 कामगार परवानगी घेऊन बंद करायची झाली कंपनी तर सरकारकडे जावं लागत होतं. आता 200 कामगार असलेल्या संख्येला कंपनीला सुद्धा सरकारकडे न जाता कंपनी बंद करता येईल अशा प्रकारचे चुकीचे निर्णय झालेले आहेत. आणि सरकारने हे रेटून आपली मेजॉरिटी मनामध्ये ठेवून त्यांनी हे बिल मंजूर करून घेतले. दुर्दैव आहे विधानसभेत त्यांची मेजॉरिटी असल्यामुळे बिल त्यांनी मंजूर करून घेतलेलं आहे. विधान परिषदेत मात्र तुम्ही ते रोखून धरणार, तुमचा पक्ष होय त्यांचे संपर्क तुटलेले आहे. आपला म्हणजे प्रकाशजी खरोखर धक्कादायकच आहे सर्व. म्हणजे पुढचा जो मुद्दा आता पुढे आलेला आहे की आतापर्यंत जो नियम होता की 100 कामगार असतील तर परवानगी घ्यावी लागायची, आता 200 वरती मर्यादा नेलेली आहे. म्हणजे केवळ एकीकडे कंत्राटी कामगारांचं प्रमाण वाढवतानाच म्हणजे 20ची मर्यादा 50 वर नेताना हा दुसरा सुद्धा एक प्रकार झालेला आहे. यापूर्वी राजस्थान सरकारनं जेव्हा बदल घडवले तेव्हा राष्ट्रीय पातळीवर त्यावर चर्चा झाली, वाद सुद्धा निर्माण झालेला. आणि आता महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे एकीकडे आपण बाता मारतो की महाराष्ट्र म्हणजे हुतात्मा चौक, जिथं आपलं जे हुतात्मा स्मारक आहे, किसान आणि कामगार, शेतकरी आणि कामगाराचं तिथं आपण शिल्प उभारलेलं आहे आणि त्याच कामगाराचा कुठेतरी घात होताना दिसतोय. हे सगळं कामगार विरोधी धोरण चालू आहे. त्याचा जो काही प्रयोग आहे तो राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, गुजरातमध्ये केला जातोय, जिथे ह्याचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे. आता ते म्हणाले 200, हे बरोबर नाही. पहिल्यांदा 100 कामगारच्या पेक्षा जास्त असेल तर परवानगी घ्यावी लागत होती. बंद करायचं असेल तर सरकारच्या परवानगीशिवाय बंद करता येत नव्हतं. आता त्यांनी 300 गेलेलं आहे. त्याच्यामध्ये 300च्या आत कामगार असेल तर त्यांना कधीही बंद करतात. म्हणजे 20-20 वर्ष, 30-30 वर्ष असेल बंद करून कामगारांना वाऱ्यावर सोडायचं. हा एकच कायदा नाही, अनेक कायदे बदलण्याचा संबंध घाट घातलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्वी संप करायचा असेल तर 14 दिवसाची